वैद्यकीय प्रवेशातील 70-30 कोटा रद्द करण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। कोटा आरक्षण रद्द करणारा शासनाचा निर्णय हा औरंगाबाद खंडपीठाकडून कायम ठेवण्यात आलाय। 7 सप्टेंबरच्या शासनाच्या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या याचिका या फेटाळण्यात आलेल्या आहेत। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, या संदर्भातली बातमी तुम्ही विस्ताराने सांगा। निश्चितच आपण पाहतो आहेत की वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रादेशिक आरक्षणाचा 70-30 कोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि तसं परिपत्रक 7 सप्टेंबर 2020 साली काढलेलं होतं। मात्र या परिपत्रकास आव्हान देणारी याचिका म्हणजे हे आरक्षण जे प्रादेशिक आरक्षण रद्द केलंय ते रद्द करू नये अशी आशयाची याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलेली होती आणि आज सुनावणी दरम्यान या सगळ्या ज्या याचिका होत्या त्या फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे हे प्रादेशिक आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता तो निर्णय मात्र आता कायम राहणार आहे। हा जो निर्णय आहे त्यानुसार मराठवाडा आणि विदर्भाला फायदा होईल असं देखील म्हटलं जातंय। मात्र असंच म्हणत मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना आणि विदर्भातल्या विद्यार्थ्यांना अन्याय होईल अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यांच्या मतानुसार ऐनवेळी निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय असं देखील याचिकेत म्हटलेलं होतं। मात्र आज औरंगाबाद खंडपीठाने या सगळ्या याचिका फेटाळलेल्या आहेत आणि त्यामुळे राज्य शासनाने जो निर्णय घेतला होता तो या ठिकाणी कायम राहील असं आपल्याला म्हणता येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।